नेहमीच्या पद्धतीने व्हेज पुलाव तर सगळेच बनवतात. मी सांगते त्याप्रमाणे एकदा ट्राय करा. तुम्हाला माझी रेसिपी नक्की आवडणार. तुम्ही इथे बघू शकता आपला व्हेज पुलाव किती सुंदर आणि सुरेख दिसत आहे. तर चला आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे तांदूळ घेतलेले आहेत. त्याला स्वच्छ 3 ते 4 पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे. मी इथे साधा तांदूळ वापरत आहे. मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे चक्री फूल, मिरे, मोठी इलायची, आल्याचा तुकडा, जिरे, कलमी, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, तसेच मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या सुद्धा इथे घेतलेल्या आहेत. या सर्व साहित्यांना आपल्या मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे. मसाल्यांना आपल्याला एकदम बारीक नाही, थोडा खडेलसरच बारीक करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे आपल्याला मसाल्यांना बारीक करून घ्यायचं आहे. इथे मी कांदा आणि टोमॅटोला छान असं बारीक करून घेत आहे. भाज्यांमध्ये मी मटर व गाजर घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता. एका पातेल्यामध्ये 3 ते 4 फळी तेल ॲड करून घ्यायचं आहे. तेल तापलं की आपल्याला याच्यामध्ये तेजपान ॲड करून घ्यायचं आहे. नंतर आता आपण याच्यामध्ये कांदा घालूया. कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा झाला की आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे. टोमॅटो व कांदा छान सॉफ्ट झाला की आता आपल्याला याच्यामध्ये आपण बारीक केलेला मसाला ॲड करायचा आहे. या सगळ्या मसाल्यांना मस्त एकजीव करून घ्यायचा आहे. मसाल्यांना 1 ते 1.5 मिनिटं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे फ्लेवर आपल्याला आपल्या पुलावमध्ये मिळेल. आता आपल्याला याच्यामध्ये मस्त गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे. मी इथे गरम पाण्याचा वापर करत आहे, जेणेकरून आपला पुलाव हा सुटसुटीत होणार. तुम्ही पण इथे गरम पाण्याचाही वापर करायचा. इथे आपलं पाणी छान उकळी आलं, की याच्यामध्ये मटर व गाजर घालून घ्यायचे आहे. तसेच आता इथे आपल्याला आपले तांदूळ पण घालून घ्यायचे आहे. आता इथे आपलं सर्व साहित्यांना एकजीव करून घ्यायचं आहे. इथे आता आपल्याला 15 ते 20 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. आता आपण बघू शकता आपला पुलाव हा छान झालेला आहे. आपला पुलाव किती सुंदर सुटसुटीत दिसत आहे. इथे आपण चेक करूया शिजला की नाही तर. मस्त असा झालेला आहे आपला पुलाव. आता इथे आपण याला कोथिंबीर सोबत मस्त गार्निश करूया. तर तयार आहे आता आपला सर्व्ह करायसाठी आपला पुलाव. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.